हे गाइस वेलकम बैक टू सनी अँड मयुरी यूट्यूब चॅनल. तर आज आहे वुमन्स डे, तर आज काहीतरी स्पेशल बनवतोय मी बायकोसाठी. तर चला आपण डायरेक्ट रेसिपी आपण बघूया. आज मी कॅमेरामॅन बनणार आज ही कॅमेरामॅन आहे. बनवणार आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर आज काय स्पेशल बनवतोयस तू वुमन्स डे साठी? चिकन सँडविच बनवतोय. हा, चिकन सँडविच बनवतोय. तर आपण प्रोसेसिंग चालू करूया. हे घेतले किमा घेतले, बटाटे घेतले 3 आणि पाव आहे, ब्रेड आहे आणि आमच्याकडे 2 हे लास्टचे उरले तर आम्ही हे ऍड करून टाकू. ऑरेगॅनो आणि हे आणलंय, कॅबेज आणलंय, बिर्याणी आणलंय, बर्गरच्या आतमध्ये असतं हा, कोबी आहे आणि याला काय बोलतात, लॅट्यूस. ते बर्गर मध्ये असतो ना पत्ता, त्याला लॅट्यूस बोलतात. तर यांनी सगळं मार्केटला जाऊन आणलंय. बाकी हा कापण्या बिपण्यामध्ये एक्सपर्ट आहे. याला काही पण कापायला दिलं तर छान कापतो बारीक. तर आता कोबी ऍड केली आहे चिकन किमा मध्ये. कोबी याच्यात अजून टाकणार आहे, ते बाकीचं कच्चं टाकणार आहे. आता पहिलं आपण हे करून घेऊया. आपण घेतलं आता हे आलं लसणाची पेस्ट आहे, थोडी आलं लसणाची पेस्ट टाकायची. तर ह्याच्यात आपण घेतलंय चिकन किमा केलंय आणि कोबी टाकली थोडी, कोबी 3 बटाटे आहेत आणि हे बटाटे बॉईल करून घेतलेत आणि हे अद्रक लसूण पेस्ट, अद्रक लसूणची पेस्ट आहे, शेजवान चटणी आणली आहे आणि मिओनिज आहे. मिओनिज मी छोटे छोटेच पॅकेट आणले, हे कारण की ना आमच्या घरी जास्त यूज नाही होत ना, ते सडून राहतं. मग म्हणून हिला बोललो ना जास्त मला आणून फायदा नाही. तसं आपण हे टाकूया हळद मिरची वगैरे, हे जास्त नाही टाकायचं आपल्याला, बटाटे कुस्कर ना ते करतो ना. आता हा 1 चमचा लाल तिखट, जास्त नाही टाकायचं, नावापुरतं टाकायचं फक्त थोडं थोडं. मिरची टाकायची का? थोडीशी मिरची टाक. हा, मिरची पण हा, टाकायची. मिरची म्हणजे तिखट होतं. हळद, गरम मसाला आहे, सगळे मसाले हा थोडं थोडं ऍड करतोय. गरम मसाला थोडं जास्त टाका. तर आता ही पालक आणि कोथिंबीर मस्त बारीक कट करून घेतली, ती पण आपण त्याच्यात ऍड करायचं. माझा नवरा झालेला आहे लेफ्टी. तू हे पहिल्यांदा बनवतोय का काय? तुला माहिती आहे आधीपासून कसं बनवतात? नाही, मी याच्या आधी 2 वेळा बनवले. एकदा मम्मी होती तेव्हा मम्मी घरी बनवलेलं. अच्छा. आणि त्यानंतर एकदा ऑफिस मध्ये घेऊन गेलेलो. ऑफिस मध्ये हा, आवडलेलं सगळ्यांना? हा, विद्याने तर एकदम मस्त मला बोलली. मी ऑफिस मध्ये नेलेलं ना, तर माझी टीएल होती विद्या करून, तिथं माझ्या मागेच लागलेली, बोलते उद्या रोज घेऊन ये माझ्यासाठी रोज. हा, रोज कमेंट करेल बघा, ते जर व्हिडिओ बघितली ना तिने, ते कमेंट करेल. ओरेगॅनो, चिली फ्लेक्स तर नाही आहे, तर ओरेगॅनो टाकूया आपण. ओरेगॅनो उरले. अंडा पण टाकणार आहे, मिक्स करून घेऊन छान त्याची पॅटी बनवायची. आता आपल्याला अर्धा चमचा एक तेल टाकलं, तर आता आपण ह्याचे बनवूया पॅटीज. पॅटी बनवूया. आता आपण पॅटी फ्राय करून घेऊया. मस्त पॅटी बनवलाय, 5-6 झाल्यात पॅटी. आता तळण्यासाठी हीच आहे आणि माझं असं आता आज जरा असं भरलेला आहे. मग हिला बोललो तू तर, आणि ह्याच्यावरती आहे ना शेवटले चीज स्लाइस टाकायची. म्हणजे चीज स्लाइस ना इथे मेल्ट होतं, तर ते पावाच्या आतमध्ये टाकायचं. हा वाला जे नव्हतं ऍक्च्युली तिला माहित नव्हतं की असं फोल्ड करून टाकायचं. तिने डायरेक्ट टाकलं, तिला सांगितलं फोल्ड. ते ऍक्च्युली कसं तव्याला चिपकलं की ते जातं मग ते फोल्ड करून टाकायचं होतं. आणि हे असं आम्ही का टाकतो कारण की गरम तव्यामध्ये ते मेल्ट होणार. हा, त्याच्यामुळे आणखी पाव आपल्याला भाजायचे नाहीत. अच्छा, आपल्याला पाव भाजायचे नाही म्हणून ते असं वरतून टाकतं. ते त्याची आयडिया बघा. तो कितीला आणलेस तू हे? 50 रुपयाला एक. 50ला एक गट्टी. टेस्ट भेटलेत की नाही तुला? पण
सगळे असेच होते त्याच्याकडे. धुवून घेते स्वच्छ आधी. आता आपण तव्यावरती ते पॅटी गरम करत ठेवलेत आणि त्याच्यावरती टाकले चीज स्लाइस, म्हणजे ते प्रॉपर वितळेल असंच. कारण आपण ब्रेड हे नाही करणार आहे, काय बोलतात, टोस्ट नाही करणार आहे ब्रेडला. आणि तो चीज असला की कच्चा नाही ठेवू शकत. याला भेटलं बरं, मला तर माहिती पण नाही कुठे भेटतात काय. भाजी मार्केटला. भाजी मार्केटला भेटलं याला. हे घेतलंय मी पहिले, तिथून घ्यायचो हे. मस्त चीज वितळत आहे. बरं झालं ना, जास्त चीज नको ना विचारायला. आता ब्रेड बनवायला स्टार्ट करतोय. शेजवान चटणी आता टाकतोय त्याच्यात. तर मेयोनीज ऍड करत घेतोय. मस्त पॅटी ऍड करतोय वरती. आता कसं मग हे वाला फक्त तेवढ्या पुरतीच मर्यादित राहील, कसं पसरत आहे म्हणजे छान लागेल. वरती असं लेट्यूस पानं आपण ऍड करतोय. लेट्यूस लीफ. हे बघ, हे असं आतमध्ये कर म्हणजे ब्रेड मध्येच ऍडजस्ट. दिसायला मस्त असं दिसतंय ते. कोबी पण ऍड करतोय आता त्याच्यात. ह्याच्यावरती एक पाव ठेवायचे. त्याला काय लावायचं नाही सॉस वगैरे. कोणाला नाही, हा असंच राहील. आता असं मला झालंय कधी खाते मी. हे बघा आता वुमन्स डे स्पेशल डबे पोचवण्याचं काम चाललंय. वुमन्स डे बनवलं त्याने माझ्या 4 घरी. सँडविच. माझ्या घरी आणि हिच्या घरी वुमन्स डे स्पेशल म्हणून सगळ्यांना देऊ नका. हा, आपण भेटूया, आल्यावरती आपण खाताना भेटूया. मी येतो. तर आता हे बघा सँडविच आता बनवून झालेलं आहे मस्तपैकी. हे बघा, चल घे सँडविच खायला. तर आज वुमन्स डे म्हणून आज हिला देतोय. बर्गर पण फेल आहे छान का? झालं. खरंच छान झालं, मला आवडलं खूप. बर्गर पण फेल सेम आहे. बर्गर सारखं लागतंय. मस्त झालंय, पण छान झालंय. तू बघ खाऊन ये. नाही तू खा. ये ना. तुला सॉस पाहिजे? सॉस पण मी थोडं टाकते थोडंसं. ठीक आहे, चल. आता मी तर ऍक्च्युली खाल्लंय पहिले. मस्त झालंय. आणि बर्गर तर मला जाम आवडतं तुम्हाला सांगितलं. आणि बर्गर सारखं सेम लागतंय. मला बर्गर आवडतं म्हणून मी घरातला उपाय शोधला. त्याने बरोबर सेम डिट्टो बर्गर सारखंच लागते टेस्ट. बर्गर सारखीच पॅटी बनवली आहे मस्त. आणि ते पावला आहे ना, फ्राय नाही करायचं, गरम नाही करायचं पावला. कारण की ते पाव असं हलकं वाटलं पाहिजे. पाव हलका फुलका. बघ, तू खाऊन बघ. मला माहिती आहे चांगलंच झालं. छान झालंय. तुम्ही सुद्धा ट्राय करा नक्कीच. मस्त तर लागते. रेसिपी आवडली असेल तर तुम्ही बघितलीच असेल. आता रेसिपी पूर्ण दाखवली. तर थांबा, चला. मी एक अशी बाईट खाऊन बघते. हा, तर आता ही बघा, ही ते सॉस टाकते. सॉस फुल बर्गर सारखीच बनवून खाते. कसं लागलं? आवडलं तुला? आवडला. छान झालं एकदम. तर वुमेन्स डे स्पेशल कसं वाटलं? मस्त. आणि माझ्यासाठी मस्त. आणि माझ्यासाठी काहीतरी बनवलंय, छान बनवलंय. आणि ते पण मस्त झालंय एकदम. आवडलं मला. तुम्ही एकदा टेस्ट करा घरी आणि तुम्ही खाऊन बघा कसं लागतं कसं नाही. तर ठीक आहे, चला आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. पण टेस्ट कर ना. आम्ही आता खातो मी. मला आणि चिकन खाताना पण ना मस्त असं शिजलंय. मला आधी वाटत होतं की चिकन शिजतं की नाही, पण शिजलंय. ही काय बोलत होती डीप फ्राय कर. डीप फ्राय बोललो मला माहिती आहे ते डीप फ्राय नाही करायचं. ॲक्च्युली ते फक्त हलकं तेल टाकून ते त्याला फक्त हीट द्यायचं आतमध्ये. तर हे बघा, माझ्या भावाने वुमन्स डे स्पेशल मला केक पाठवलेला आहे. मला आवडणारा केक. तर आपण खाऊया आता हा केक.
आता मी याला भरवते. चला. नाही पहिला वुमन्स डे ना आपला, आज नाही. मेन्स डे कधी असतो? मॅन्सला व्हॅल्यूच नाही देत. आहे मेन्स डे पण आहे, पण कोणी एवढं Okay. सेलिब्रेट नाही करत. त्याच्या भावाने वाढवला की हॅपी वुमन्स डे. थँक्यू. तर आज या ठिकाणी तिला काही नाही, मग काय मोठं गिफ्ट वगैरे नाही दिलं. तिला मी बोलला आज मी तुला माझ्या हातातनं बनवून देईन सँडविच. मस्त झालेलं एकदम. मला तर खूप आवडलं. एकदम बर्गर लागत होता टिकतो आणि बर्गर मला खूप आवडलं आणि सेम त्याने तसंच बनवलं. फक्त तुम्हाला सांगतो प्राईस आणि त्या कोकची कमी होती ते त्याची. आम्हाला खाल्ल्याच्या नंतर लक्षात ते आलं. असतं तर फुल आमचं बर्गर टाईप झालं असतं फुल. हां म्हणजे संपल्याच्या असं वाटलं की फ्राईज पण आणि जरा थम्सअप आणलं पाहिजे होतं बाहेर. तर वुमन्स डे अजून जरा घरचा मॅगडी झालं असतं. होम मॅगडी.